आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्य असण्याचं असू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। नवीन वर्षाची लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आलेली आहे। सलग 3 दिवस पैसे वाटप सुरू होणार आहे। 1, 2 आणि 3 तारीख म्हणजे 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या 3 दिवस पैसे सलग वाटप होणार आहे। तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यात 10,500 रुपये जमा होणार आहेत। तर आता कोणत्या बहिणींच्या खात्यात 3000 येणार आणि कोणत्या बहिणींच्या खात्यात 10,500 येणार तेच सांगणारा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवर मिळते तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट। तर हे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यात येणार आहे आणि आता यादी आलेली आहे। बँकांना तातडीचे आदेश आलेले आहेत। तर आतापर्यंत ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीयेत त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले, तुम्ही कुठून हा मेसेज करताय, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता। मग आपल्याला समजेल की आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर ज्या बहिणींना 31 डिसेंबर पर्यंत पैसे आलेले नाहीयेत म्हणजे डिसेंबरचा हप्ता, कारण जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचा हप्ता आपल्याला वाटून झालेला आहे। तर डिसेंबरचा हप्ता ज्या बहिणींना 31 डिसेंबर पर्यंत आलेला नाहीये त्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, पूर्ण ऐका। आणि ज्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाहीये त्यांच्यासाठी देखील ही महत्त्वाची अपडेट आहे, ती देखील तुम्ही बघूनच जावा। त्या बहिणींना 31 डिसेंबर पर्यंत डिसेंबरचा हप्ता आलेला नाहीये त्या बहिणींना मिळणार आहे आता 1 जानेवारी किंवा 2 जानेवारी किंवा 3 जानेवारी म्हणजे 3 जानेवारी पर्यंत एकत्र 3000 रुपये। म्हणजे ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाहीये त्यांना मिळणार आहे डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ते 3000 रुपये 3 जानेवारी पर्यंत। मग तुम्हाला मिळणार आहे एकत्र 3000। त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये, टेन्शन घ्यायचं कारण नाहीये। तुमच्या खात्यात एकत्र 3000 रुपये जमा होणार आहेत डिसेंबरचे आणि जानेवारीचे। तर आता मी तुम्हाला सांगते की 10,500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर 10,500 रुपये त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता, एकही रुपया मिळाला नाहीये। माझ्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाहीये त्या लाडक्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबर असे 5 हप्त्याचे 7,500 रुपये आणि डिसेंबर आणि जानेवारी ह्या 2 हप्त्याचे 3000 रुपये असे मिळून 10,500 रुपये एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। तेही 3 जानेवारी पर्यंत म्हणजे 1 जानेवारीलाही होऊ शकतात, 2 जानेवारीलाही होऊ शकतात किंवा लास्ट 3 जानेवारी पर्यंत। ज्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नाहीये त्यांना एकत्र मिळणार आहे 10,500 रुपये। तर आता मी तुम्हाला सांगते की 1 जानेवारीला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तर पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक ह्या जिल्ह्यांमध्ये आज 1 जानेवारी रोजी पैसे वाटप होणार आहेत। तर पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना आज पैसे वाटप होणार आहे। आणि दुसरी आनंदाची बातमी अशी की ज्या महिलांना अन्नपूर्णा गॅस योजनेचे अजून पैसे आलेले नाहीयेत त्यांचे देखील आता खात्यात अन्नपूर्णा गॅस योजनेअंतर्गतचे पैसे येणार आहेत। म्हणजे आता तुम्हाला जर एकही रुपया आला नाहीये तर 10,500 रुपये तुमचे जमा होणार आहेत। म्हणजे 7 हप्त्याचे 10,500 तर तुम्हाला मिळणारच आहेत, त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे अन्नपूर्णा गॅस योजनेचे देखील पैसे। तर आता काळजी करायची गरज नाहीये, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका। 3 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील एक निर्णय सांगितलेला आहे की आता ह्या नवीन वर्षात म्हणजेच 2025 पासून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे
पैसे जमा होणार आहेत. म्हणजे आता 1 जानेवारीला जानेवारीचा हप्ता, 1 फेब्रुवारीला फेब्रुवारीचा हप्ता, 1 मार्चला 1 मार्चचा हप्ता, असा आपल्या 1 तारखेलाच आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सांगितली का नाही मी तुम्हाला ही आनंदाची बातमी. मग असेच नका जाऊ, पहिले व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी हा एक व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या या बहिणीला खूप मेहनत घ्यावी लागते, माहिती गोळा करावी लागते, अशी स्क्रिप्ट बनवावी लागते, त्यानंतर व्हिडिओ बनवावा लागतो, एडिटिंग करावी लागते, थंबनेल बनवावा लागतो आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड होतो. मग तुम्ही असेच नका ना जाऊ, 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब नक्की करा. भेटूया असाच नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय आणि नमस्कार.